नमस्कार, मी गीतांजली. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला तिळाचा गजरा बनवून दाखवणार आहे. बघा, हा पूर्ण मी बनवलाय घरी, जो बाजारात आपल्याला विकत मिळतो तो तिळाचा सुंदर आणि मजबूत असा खूप सुंदर विणला जातो तो, आणि दिसायला पण खूप छान दिसतो. बघा, मी हा कच्चा सूत घेतलाय गजरा बनवायला. कच्च्या सूतच्या 6 पदर करायचे. जितका आपल्याला गजरा हवाय तितकं मापायचं. त्याच्याशी आणखीन 2-4 इंच जास्त घ्यायचा धागा, आणि तोच मोजून परत 6 पदर करायचे त्याचे. बस 6 पदर झाले. शिल्लक धाग्याला मी अशा पद्धतीनं पीळ पहिला देते, 2-4 पीळ देते. नंतर एक फासा देऊन अशी गाठ मारायची. बघा मी कशी केली, त्या पद्धतीने करायची. दोन्ही बोटाने आपण जेव्हा धागा असं खेचला जातो तेव्हा थोडा फिरवला जातो, तेव्हा आपोआप ते गोल पीळ राहतो. त्या पीळ मध्ये आपण तो धागा जो आपण गाठ देऊन झालं की गाठीची साईड आपल्या उजव्या हाताला करायची, आपल्या डाव्या हातात पकडायचा पूर्ण धागा असं पकडायचा. आणि जो सिंगल धागा आहे त्यांनी आपण एक कळी घेऊन ती धाग्याला समांतर ठेवायची. गाठीच्या साईडला त्याचा हे फुलाचा भाग आणि बाकीच्या दोऱ्याला तिकडं गाठीचं देठाचं साईड ठेवायची. अशी त्या धाग्याला समांतर ठेवायची कळी फुल, आणि 3 पिळे घालून घ्यायचे त्या धाग्यासकट. नंतर 3 पिळे झाल्यावर तिला अशी काटकोनात करायची, म्हणजे देठ आपल्याकडे करून घ्यायचा आणि समोरची साईड फुलाची आपल्या समोर करून घ्यायची. दुसरी जेव्हा कळी फुल ठेवेल तेव्हा ते धाग्याला समांतर ठेवायची. बघा, धाग्याची जी गाठीची साईड आहे तिकडे फुलाचा समोरचा भाग आहे, आणि देठाचा भाग आहे ती धाग्याची जी लांब बाजू आहे त्या साईडला ठेवून समांतर, अगदी धाग्याच्या समांतर ठेवून 3 पिळे द्यायचे त्याला. बघा, अशी धाग्यासकट जो सिंगल धागा आहे त्याने द्यायचा, आणि जो पदरवाला धागा आहे तो असा अटॅच करायचा. 3 पिळे देऊन झालं की थोडी लूज ठेवून देठ आपल्याकडे आणि हे करून घ्यायचा. नंतर जरा टाईट करून घ्यायचं देठ आपल्याकडे करून घेतल्यावर. जेव्हा दुसरी कळी ठेवाल तेव्हा परत त्याच्यावरच फक्त समांतर ठेवायची, धाग्याच्या समांतर ठेवायची, आणि 3 पिळे मारून घ्यायचे. 3 पिळे झाले की नंतर तिला पण अशी देठ आपल्याकडे आणि फुलाचा पुढचा भाग आपल्या समोर राहील असं करायचा. ते होते आपोआप. तशी थोडी टाईट करून घ्यायचा धागा पण तशी झाल्यावरती. तर दुसरी जेव्हा कळी त्याच्यावर ठेवाल तेव्हा ती धाग्याच्या समांतर असेल, तिला जागा पण राहील त्याच्यावरती. बघा, त्या कळीवर जी आपण फिरवून ठेवलेली आहे, आणि थोडी पुढे पण राहील त्या धाग्यावरती. जे पदरवाला धागा आहे ना त्याच्याबरोबर ती चांगली पकडून धरून ठेवायची उजव्या हाताने, आणि मग पिळे द्यायचे. ते फूल आणि ते देठ असा त्या धाग्यासोबत धरून ठेवला की पीळ देताना ती लूज होणार नाही. पीळ देऊन झाला की मग त्याला पण आपण देठ पुढे आपल्याकडे करून घ्यायचा आणि फुलाची बाजू समोर करून घ्यायची. दुसरी कळी परत त्याच्यावर ठेवायची, धाग्याला समांतर ठेवून टाईट पकडायचं उजव्या हाताने, आणि नंतर 3 पिळे द्यायचे. जो सिंगल धागा आहे आपल्याकडे त्याने 3 पिळे द्यायचे. थोडस लूज सोडून काटकोनात करून घ्यायची, देठ आपल्याकडून करून घ्यायचा, आणि नंतर परत थोडासा टाईट करायचा धागा. परत दुसरी कळी धाग्याची समांतर ठेवायची, आणि धागा आणि कळी व्यवस्थित पकडून 3 पिळे द्यायचे. असं जर कंटिन्यू करत राहिला आपण सारखं, गजरा असा पुढे गोल गोल गोल
फिरत राहील, म्हणजे सर्व साईडनी फुल असं गोल चांगलं विणलं जाईल असं पिळ्याने, आणि ते सुंदर दिसतं खूप गजरा. अगदी कळी कुठं पडणार नाही, काय नाही, एकदम मजबूत आणि सुंदर. अगदी पिळ्याचा गजरा म्हणतात ह्याला. खूप सुंदर होतो. चारी साईडला असं ते पिळ्याने विणलं जातं, त्याच्यामुळे ते गोल सर्व बाजूनी कळ्या अशा छानपैकी विणल्या जातात आणि त्याच खूप सुंदर दिसायला दिसतात त्यामुळे ते. आपण बाजारात आणतो अगदी तसंच विणलं जातं. अशी गजऱ्याचे खूप विणायचे प्रकार आहेत, पण मला हा पिळ्याचा गजरा खूप आवडला म्हणून मी शिकले आणि परत तुमच्याशी शेअर केला. तुम्ही पण असं बघून करायचा प्रयत्न करा. आलं तर छान 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 झाला असं सांगा, नाही आला तर कशात तुम्हाला प्रॉब्लेम झाला ते पण सांगा. मीही असा बघूनच केलेला आहे. असं व्हिडिओ बघून पण इतका 3 वेळा मी कागदावर प्रॅक्टिस केले. फुलं माझी खराब होतील, प्रत्येक वेळेला नवीन फुलं आणायला लागतील, म्हणून मी कागदाचंच फुलासारखं करून 3 वेळा ट्राय केला, 3 वेळा प्रयत्न केला आणि मग हा 3ऱ्या वेळेला मला आला म्हणून मी फुलाचा बनवला आणि त्याचा व्हिडिओ बनवला तुमच्याशी शेअर करायला. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जरा सुद्धा आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक छोटा युट्यूबर आहे म्हणून व्हिडिओला ह्या लाईक कमी आहे, सबस्क्रायबर पण नाहीत, म्हणून तुम्ही पण लाईक करू नका, कमेंट करू नका. व्हिडिओ चांगली नसेल असं समजून जर प्रत्येकाने जर असं केलं तर छोटे यूट्यूबर हे छोटेच राहून जातील आणि मोठे हे मोठेच राहून जातील. जर तुम्हाला एक लाईक आणि एक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नक्कीच करा. छोटा यूट्यूबर आहे म्हणून दुर्लक्ष नक्कीच करू नका, कारण ह्यासाठी कोणताही पैसा लागत नाही आहे. हे फक्त लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी आणि तुम्हाला आवडली ही व्हिडिओ माझी हे कळण्यासाठी. एक कमेंट आणि एक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळतील. हा गजरा तुम्ही घरी प्रयत्न करा, कागदाच्या साह्याने प्रयत्न करा, नंतर फुलाच्या साह्याने करा. जर चांगला आला तर कमेंट करा छान आहे म्हणून, नाही आला तर पण कमेंट करा. काय चुकतं